राम राम शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना आज पुन्हा एकदा सकाळी सकाळी आनंदाची बातमी पुणे गुलटेकडीतून घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, पुणे गुलटेकडीत आज कांद्याच्या दरामध्ये मोठी सुधारणा झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये प्रतवारीनुसार आपण पुणे गुलटेकडीतील कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. तसेच आपण साऊथकडील बेंगलोर मार्केटमध्ये आज कांद्याची आवक किती आहे, तसेच उत्तरेकडे कांद्याची आवक इंदोर मंडी, दिल्ली आझादपूर मंडी येथे किती आहे, आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव, पिंपळगाव, बसवंत येथे कांद्याची आवक नेमकी कशी आहे, आवकीची आज नेमकी परिस्थिती कशी आहे. शेतकरी मित्रांनी आज कांदा नेमका बाजारात किती देशभरात उतरवलेली माहिती समोर येत आहे, ती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये त्याचीही माहिती पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्याला मार्केटचा अंदाज येईल की आज नेमकं काय मार्केटमध्ये घडू शकतं. आता आनंदाची बातमी पुणे येथून तर आलेलीच आहे. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी जोडून राहा माझा बळीराजाला. चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन नक्की जॉईन करा, जेणेकरून आपल्याला माझा बळीराजाचा ॲक्सेस सर्वात आधी मिळणार आहे. तर मित्रांनो, आता पाहूयात पुणे गुलटेकडीतील आजची कांदा भावाची परिस्थिती. मित्रांनो, पुणे गुलटेकडे ते आज 90 कांदा गाड्यापर्यंत कांद्याची आवक ही आलेली आहे. आवक पुणे गुलटेकडे ते आज स्टेबल आहे. पुणे गुलटेकडे ते आज जनरल कांद्याचा भाव 3,800 रुपयापासून 4,300 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 38 ते 43 रुपये किलोपर्यंत जनरल कांदा आज पुणे गुलटेकडे ते विकत आहे. तर मीडियम साईज कांदा 3,800 ते 4,200 रुपये क्विंटलपर्यंत, 38 ते 42 रुपये किलोपर्यंत मीडियम साईज कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकत आहेत. तर सुपर बिग साईज कांद्याचे भाव 4,300 ते 4,400 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 43-44 रुपये किलोपर्यंत सुपर बिग साईज माल आज पुणे गुलटेकडे ते विकत आहे. तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे 4,600 रुपये क्विंटलपर्यंत, 46 रुपये किलोपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते काही कांद्याचे लॉट विकलेले आहेत, आणि त्याच्या पुढेही कांद्याचे काही लॉट विकलेली माहिती येत आहे. माझ्याकडे कन्फर्म माहिती अजून आलेली नाही, परंतु मी फोन केला होता तर तिथे सांगण्यात आलं की 50 रुपये किलोपर्यंतही कांदे विकण्याची परिस्थिती पुणे गुलटेकडे ते आहे. तर मित्रांनो, 46 रुपये किलोपर्यंत मार्केट हे पुणे गुलटेकडे ते झालेलं आहे, पुढेही होण्याची शक्यता आहे. आणि ॲव्हरेज क्वालिटी कांदा 3,800 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 38 ते 40 रुपये किलोपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे हे विकलेले आहेत. मित्रांनो, एकूणच पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या दरामध्ये कालच्या तुलनेत बाजारभावामध्ये आज मोठी वाढ झालेली आहे. आता रुपयामध्ये मी सांगत नाही, ते आपणच करा, कालचे भाव आजचे भाव, पण भाव खूप चांगले वाढलेले आहेत. मित्रांनो, मी आपल्याला वेळोवेळी सांगत आहे, शेतकरी मित्रांच्या हातामध्ये मार्केट आहे. एक दिवस जरी कांद्याची आवक वाढलेली दिसली तर मात्र कांद्याचा दर कमी होऊ शकतो, कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आज मध्य प्रदेशामध्ये थोडी कांद्याची आवक वाढलेली आहे, परंतु बाजारावर जास्त काही त्याचा परिणाम होईल असं वाटत नाही. शेतकरी मित्रांनी आपली आवक टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये उतरवण्याची गरज आहे, कारण आवकेच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता टाळता येत नाही. तर मित्रांनो, आता आवकीची माहिती आपण जाणून घेऊयात. उत्तरेकडील सुरुवातीला आपण माहिती पाहूयात नेमकी काय परिस्थिती तिकडे आज आहे. तर इंदोर मंडी येथे 50 ते 60 हजार गोण्याची आवक जवळपास आज आलेली आहे. तर दिल्ली आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल 63 गाड्या आहेत. दिल्ली येथे आवक शॉर्ट आहे. तर इंदोर मंडी येथे आवक थोडी वाढलेली आहे. शाजापूर मंडी येथील रिपोर्ट कन्फर्म आपल्याकडे नाही, पण तिथेही थोडी आवक आज वाढलेली आहे. म्हणजेच उत्तरेकडे थोडी आवकेमध्ये वाढ आज दिसून येत आहे. तर मित्रांनो, आता आनंदाच्या भरामध्ये सुरुवातीला आपल्याला सांगायचंही राहिलं, मदुराई चेन्नई येथील भाव आपल्याला पाहायचे आहेत. मदुराई येथील कांद्याचे भाव पाहूयात. 20 गाड्यांची आवक मदुराई येथे आहे. मदुराई येथे 4,000 रुपयापासून 5,000 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज कांद्याला मदुराई येथे निघालेला आहे. तर चेन्नई मार्केटमध्ये 40 गाड्यांची आवक आज आहे. आंध्र प्रदेशच्या यामध्ये 8+ गाड्या ह्या आलेल्या आहेत नवीन कांद्याच्या. 4,000 रुपयापासून 5,000 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज कांदा विकलेला आहे. तर मित्रांनो, मदुराई चेन्नई साऊथकडे कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा आहे. तर आता आवकेची माहिती आपण पाहूयात. आपल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे सकाळी 7:55 पर्यंत 261
वाहनांची आवक होती. पिंपळगाव बसवंत येथे 7:55पर्यंत 625 वाहनांची आवक होती. म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आवक स्थिर आहे. तर बेंगलोर येथील आवक जर आज पाहिली तर 38,000 प्लस गोण्यांची आवक बेंगलोर येथे आहे. आवक बेंगलोर येथेही मापात आहे. बेंगलोर येथे आवक वाढलेली नाही. एकूणच आता कांदा मार्केटची परिस्थिती आपण जर पाहिली तर मात्र आता कांद्याची आवक आपल्याला मापात दिसून येत आहेत. आता ज्यावेळेस 40 प्लस मार्केट होतं त्यावेळेस उत्साहाच्या भरामध्ये कांद्याची आवक वाढण्याचा धोका असतो, परंतु आज तसं काही झालेलं जास्त दिसून येत नाही. मध्य प्रदेशामध्ये थोडी आवक वाढलेली आहे, परंतु इतर ठिकाणी आवक थोडी मापात आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, आपण ज्या मार्केटमध्ये आज आहात त्या मार्केटची लगेच परिस्थिती कमेंटमध्ये टाकायची. काय नेमका भाव चालू आहे, आवक कशी आहे, कारण इतर शेतकरी मित्रांना त्याची चांगली माहिती मिळाल्यानंतर कांदा विक्रीचं नियोजन हे योग्य प्रकारे त्यामुळे करता येत आहे. आणि आपण माझा बळीराजावरती एक परिवार म्हणून राहूयात, एकमेकास मदत ही करत चला, माहिती देत चला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.